विवाह सिद्धीसाठी आणि अनुरूप जोडीदार प्राप्त होण्यासाठी रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथाचं पारायण करणं हा एक अतिशय उत्तम उपाय आहे। विवाह सिद्धीसाठी रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथाचं पारायण कसं करायचं, त्यापूर्वी पूजा कशी करायची, संकल्प कसा सोडायचा आणि पारायण पूर्ण झाल्यानंतर उद्यापन कसं करायचं या संदर्भातली संपूर्ण माहिती असलेले व्हिडिओ मी आधीच केलेले आहेत। अनेकांचा असा प्रश्न असायचा, रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथाच्या पारायणामुळे खरोखर विवाह होतो का, अनुरूप जोडीदार खरोखर प्राप्त होतो का। तर याच्याविषयी मी आज एक अनुभव म्हणून सांगणार आहे। रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथाच्या पठणाने विवाह झालेल्या अशा व्यक्तीचं उदाहरण मी आज तुम्हाला सांगणार आहे। तर हे उदाहरण सांगण्यासाठी मी तुम्हाला आता पोथी दाखवते। ही रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथाची पोथी आहे। याच पोथीच्या पारायणामुळे विवाह योग जुळून आला होता। आता ह्या पोथीत जो तपशील आहे मी तुम्हाला दाखवते। श्री शके 1917 कार्तिक कृष्ण 4 चतुर्थी म्हणजे कृष्ण पक्षातल्या चतुर्थीला म्हणजे इंग्लिश तारखेप्रमाणे 11/11/1995 11 नोव्हेंबर 1995 साली ही पोथी विकत घेतलेली आहे। आधी या पोथीची तुम्हाला मी किंमत दाखवते। 12 रुपये किंमत आहे त्यावेळची, 95 सालची 12 रुपये किंमत आहे फक्त। आणि हा जो कागद आहे त्यावर नोंद केलेली आहे। नवरात्रीमध्ये सुरुवात झालेली आहे। 3/12/97 पर्यंत 2 पारायणं पूर्ण झालेली आहेत। त्यानंतर तिसरं 28 डिसेंबर 1997ला हे तिसरं पारायण पूर्ण होईल। याप्रमाणे 4थं 5वं 6वं 7वं 8वं अशी 18 पारायणं पूर्ण केली आहे। आता त्यावेळेला जी पूजा केली तो पानाचा विडा अजूनही आठवण म्हणून ठेवलेला आहे। आणि ह्या पारायणाचा अनुभव इथे दिला। अनुभव 1.5 पारायण संपल्यावर विवाह योग जुळला। म्हणजे नवरात्रीत संपुटित पद्धतीनं 9 दिवसाचं पारायण झाल्यानंतर दुसरं पारायण सुरुवात केल्यानंतर हा विवाह योग जुळलेला आहे, अशी ही जुनी पोथी आहे। म्हणजे या 1995 सालच्या या पोथीचा विचार केला आणि पारायण 1997 साली झालेले आहे, तर साधारण या गोष्टीला 27 वर्ष पूर्ण झालेली आहेत। अशी ही पोथी आहे, ज्या पोथीच्या या रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथाच्या पारायणामुळे विवाह सिद्ध झालेला आहे। आता ही पोथी दुसरी तिसरी कुणाची नसून ही माझी आहे आणि हा अनुभव स्वतः माझा आहे। आणि हा अनुभव माझा स्वतःचा असल्यामुळे मी अगदी कॉन्फिडेंटली सांगते, मी स्वतः याचा अनुभव घेतलेला आहे। आणि रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथाच्या पठणाने अनुरूप जोडीदार प्राप्त होऊन विवाह होतोच, हा माझा वैयक्तिक अनुभव आहे। माझ्या मोठ्या बहिणीने सुद्धा रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथाच्या पारायणाने विवाह सिद्धी झाली होती। तिच्याही विवाहाला 35 वर्ष पूर्ण झालेली आहेत। म्हणजे रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथाची परंपरा ही आमच्याकडे जवळजवळ 75 वर्ष तरी असावी। कारण माझ्या वडिलांनी ज्यांना म्हणून विवाहासाठी रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथाचं वाचन करायला सांगितलेलं होतं, त्या सर्वांची विवाहसिद्धीची इच्छा पूर्ण झालेली आहे। त्यावेळेला सोशल मीडिया नव्हतं, रेकॉर्डिंग नव्हतं, त्यामुळे आम्हाला हे अनुभव सांगता आले नाही, नोंद करता आले नाही, परंतु त्याचे अनुभव मात्र येत होते। माझ्यानंतरही मी ज्यांना रुक्मिणी स्वयंवर या पारायणाचा पठणाचा सल्ला दिलेला आहे, त्यांचेही विवाह होण्याची जी इच्छा आहे ती पूर्ण झालेली आहे। अनुरूप जोडीदार प्राप्त होण्याची ही इच्छा पूर्ण झालेली आहे। त्यामुळे रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथाच्या पठणाने खरोखर विवाह होतो का, तर त्याचं उत्तर हो, विवाह होतो आणि अनुरूप जोडीदार प्राप्त होतो। यात शंका तीळ मात्र ही शंका नाही, असं माझं मत आहे।